काम पर डालना था, रातों रात काम नहीं करना था। आज करे तो फिर आप उसको बोलना, वो साहिब को बोलना था हमारे बाकी कुछ नहीं, ऐसा कुछ ये करना नहीं। विषय कसं आहे साहेबाला होतं तुम्हाला समजा आता काही बोर्डाच्या अतिक्रमात जरी होतं ना नोटीस दिली होती तुम्हाला मग तुम्ही दिवसा पोलीस प्रशासन थोडी भेटत होते आणि ज्याला बी आता नोटीस दिली ना आता रोडाचे जेवढे बी अतिक्रमामध्ये मंदिर असो मस्जिद असो कदरगा असो इथून ज्या टीएमसी वाल्याने तुम्हाला नोटीस दिली त्याच्या हद्दीत जे येईल ते तोडा फक्त मान पुरुषाचे पुतळे सोडा. सर साहेबांनी बोललाय आपल्याला तर सर हा जो प्रकार चाललाय आपल्याला थांबवत नाही. हा कसा थांबेल की तुमचं सर्वप्रथम अभिनंदन आहे या ठिकाणी की तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होणारा जो प्रकार आहे वादविवाद तो थांबवता आणि जे 82वाले लोक आहेत त्यांनी हे जे परिपत्रक दिलेलं आहे जे नोटीस दिलेली आहे ते आम्हाला तुम्ही पूर्ण दाखवा आणि ही जे दर्गा ज्यांनी तोडलेली आहे तर यांच्या आधी जेवढे रोडच्या आधी म्हणजे मंदिर असतील मस्जिद असतील टोटल जे असतील फक्त महापुरुषांचे पुतळे सोडून टोटल यांना काढायला लावा. नाही तर ह्या ठिकाणी यांनी जर जाणून बुजून केला असेल तर याच्यावर गुन्हे दाखल करा. काय माहिती आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी रोडचे काम होतात जसं नाशिकला पण चालू काढलं जातं. आता सर विषय असतो ज्या ठिकाणी जर मोठा वाद होणार आता पहिली गोष्ट तर मुसलमान लोक या दर्ग्यांना मानतच नाही. तुम्ही मान्य करसाल टोटल या ठिकाणी 85 समाज जो बहुजन आहे प्रवर्गातून हा टोटल समाज या दर्ग्यांना मानायला लागला. हिंदू लोक टोटल राहतात. आज मोमेडियन समाज एकटा जर म्हटलं की ठीक आहे आज मोमेडियन समाजाच्या भोवतीचा चाललेला प्रकार होता काय हत्या आज त्यांनी सांगितलं की काय हत्या न करता गाई मातेला आपले राष्ट्रीय घोषित करत. आज त्यांनी तो मुद्दा थांबवलेला आहे. म्हणजे कुठला तरी मुद्दा वादाचा घ्यायचा का म्हणजे वाद थांबवणारे लोक आहे आपण का वाढवणारे याचा अर्थ जेही कोणी कटक असतील समाज कटक वाढवणारे तर यांना तुम्ही थांबवा आणि त्या ठिकाणी काय होईल की लोक शांत आहे होणारा प्रकार जे असतो तुम्हाला तकलीफ होते होणारा करणारा करून जातो. शेवटी तडवे आपल्याला कायद्याचं पालन करावं लागणार. कायद्याच्या दायऱ्यामध्ये राहून साहेब झाले आपण झाले आपल्याला कायद्याचं राष्ट्रीय बाबासाहेबांनी कायदा दिलेला आपल्याला बाबासाहेबांच्या कायद्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्व शांततेत आहे ना. विषय म्हणजे कसं आता कोणी राहू द्या हिंदू राहू द्या मुसलमान राहू द्या शीख राहू द्या कोणी पण काही ठिकाणी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्याचं काढावं लागणार आहे. सर आम्ही फक्त आता सर तुमच्या मताची सहमत आहे फक्त 82 वाल्याला जे डॉक्युमेंट दिलेले आहे ते घेऊन बोलवा पोलीस स्टेशनला. आम्ही 5 लोक येतो फक्त शिष्टमंडळ म्हणून आम्हाला बघायचं आहे त्यांनी किती दिवसात ही प्रोसेस तयार केलेली आहे. तेवढ्या दिवसात प्रोसेस जर करत असेल त्यांनी टोटल करावं आणि अन्यथा याच्यावरती गुन्हे दाखल करा. आता त्या ठिकाणी आपले विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे कुठं चेकत मेमोरियल प्रोसेस चाललेलीच आहे की नाही. किती दिवस झाले चाललेली नाही प्रोसेस. आपलंही म्हणणं आहे की तुटायला नको कुठून तरी मार्ग काढायला पाहिजे. आता या ठिकाणी सुरक्षित असता निघाला बाबाची दर्गा एक आलं काही नडत नव्हती याला. 1000 एवढा स्ट्रिक अधिकारी आहे तर यानं समोर या आणि टोटल याच्या हद्दीतलं पूर्ण यानं मोकळं करा. नाही तर याला मोकळं आम्ही करू मग तुम्ही असं नका म्हणताय काय जातं. आमची विनंती तुम्हाला इथं कोणीच काही करणार नाही. तुम्ही आलेले नाही इथं कोणी हात लावणार नाही. सरी निघून